कोणाला धक्का नाही, बुक्का नाही, काही नाही. त्यांचं त्यांनाच आहे, आमचं आम्हालाच आहे. कारण आम्ही तिथंच आहेत. फक्त आमचं ते आतापर्यंत खात होते, आमचं आम्हाला फक्त ते मिळायला लागलं आता. आणि ते आमच्या लेकरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आहे ना, आमचे लेकरं केंद्रापर्यंत अधिकारी होतील ना. आणि तुम्ही इथं देऊन कशाला कुठून ठेवताय ते आम्हाला? ते टिकल नाही टिकल असं प्रत्येकाचं. मला याचं राजकारण नाही करायचं. मी राजकारण फिजकारण करत नाही ना, सत्ताधाऱ्याकडून ना विरोधकांना फिरोधकाकडून. माझा सगळा दैवत समाज मायबापच, मायबाप समाज. त्याच्यामुळे आमच्या जाहिराती निघतील नोकऱ्यांच्या असतील किंवा इतर जाहिराती असतील, त्याच्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याचा समावेश असेल. ज्या नियुक्त्या असतील त्या आता या आरक्षणानंतर मराठा समाजाचं पण त्याच्यात सहभाग असेल, त्याच्यात इन्क्लूड असेल. तेवढं पहिले नियुक्त्या दिल्या तर बरं होईल ना, आधी ESBCच्या आणि ECBCच्या ते दिलं तर चांगलं होईल. फुकट त्या पोरांवरती बी गुन्हे दाखल झालेले, शांततेत बसून ते बी जरा मागे गेले. ही तुमचीच आई बहीण होती अंतरवालीतली, ही दुसऱ्याची कोणाची नव्हती. हिच्या डोक्याच्या चिंधड्या झाल्यात, तिच्या अंगातल्या आणखीन गोळ्या निघत नाहीत. आणखीन तपासायचं असलं तर या एकदा तपासायला. जर राज्यातल्या माता माऊलीला जर माय बहीण समजत असलं तर एकदा या तपासायला. आणखीन गोळ्या आहेत. असे जवळपास 350-400 लोक आहेत असे असणारे. आणि आकडा सांगतायत वेगळा आणि पोलिसाचा आकडा सांगताय वाढून. थोडं या आले ठेप्यावर तर नसता पोलिसाच्याच गळ्यात हात टाकून हिंडायची वेळ येणार आहे तुमच्यावर. बघा जरा त्या केसेस मागं घेता येत असले तर. हैदराबादचं गॅजेट घेणं म्हणजे काय एखादा परदेश होतो त्याने मला दिलं. आपल्याला इथून 5 किलोमीटरवर जायचं आणि एखाद्याने मोटरसायकल दिली तर आपण खुश होतो त्यांनी दिली म्हणून. तुम्ही मोटरसायकल देऊन तेव्हा नाराज कसं काय तुमच्यावर? याचा अर्थ तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही अंमलबजावणी केली नाही. तेच आरक्षण दिलं तुम्ही पण अंमलबजावणी केली नाही त्याची सगळ्या सोयऱ्यांची. कसे लोक खुश होतील? तुम्ही हे बी देऊन ते बी दिलं असतं ना, आज 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. 15 दिवस मोटर जरी सुरू केल्या असत्या चौकून तुम्हाला धुवायला आणि सोड्याने साबणीने जरी घासील असतं गोट्याने तुम्हाला, तरी 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता. अहो छाती ठोकून सांगतो, गुलाल निघाला नसता तुमच्या अंगावरचा. कळू द्या आणखीन तरी आली समजतो बरं होईल तुम्हाला. तो घेण्यात आलाय म्हणजे फक्त जागा निवडून यावा, फायदा व्हावा, सरकार यावं यासाठीच त्या समाजाचा बळी जातोय का तो दिला जातोय का? एकदा असं त्याने निवडणुका जवळ आल्यावर दिलं 18ला, त्याचा फायदा त्यांना त्यावेळी झाला होता. पण आता समाजाच्या लक्षात हे लक्षात आलं, त्यावेळेस दिलं होतं ते आरक्षण रद्द झालं. ते आरक्षण रद्द झालं आणि तेच पुन्हा दिलं. तेच पुन्हा दिलं म्हणून समाज लक्षात आलं तेच येईल. पहिले पण आपले पोरं फसलेले, त्यावेळेस आपलं मतं घेतले आणि ते टिकलं नाही. आपल्याच पोरांचं वाटलं झालं देऊन बी. तोच प्रयोग आहे लोकांच्या लक्षात आलं. पुन्हा त्यांना ते पहिल्यासारखंच लय मोठे आणायचे निवडून 106 सारखे. आणि लोकांच्या लक्षात आलं हे बी जाणार दिलंय. त्यामुळं त्याच्यात आणि याच्यात फरक ओळखावा त्यांनी आता लोकांच्या उत्साहात.